आज मी तुम्हाला कोकणातील एका प्रकल्पाबद्दल सांगणार आहे। कोकणातील समुद्र किनाऱ्यावरून कासवांची लहान पिल्ले समुद्रात सोडली जातात। मागील काही वर्षांपासून कोकण किनारपट्टीवर समुद्री कासव संवर्धनाची मोहीम सुरू आहे। यामार्फत वन विभाग आणि स्थानिक ग्रामपंचायतीच्या मदतीने कासव संवर्धनाचं काम केलं जातं। तर ऑलिव्ह रिडल हा जो कासव आहे तो या समुद्र किनाऱ्यावर अंडी देतो। तर त्या कासवाचा अंडी देण्याचा जो काळ आहे तो नोव्हेंबर ते मार्च आहे। भरतीच्या वेळी हे जे ऑलिव्ह रिडल कासवाचे मादी आहेत ते समुद्र किनाऱ्यावर येते आणि पाण्यापासून साधारण 100 ते 200 तर कधीकधी 400 ते 500 मीटर बाहेर जाऊन वाळूमध्ये एक खड्डा करून त्यात अंडी घालते। एका वेळीस ही मादी साधारण 80 ते 150 एवढी अंडी घालते। पुन्हा वाळूने तो खड्डा भरते आणि समुद्रात निघून जाते। नंतर आपले कासव मित्र या मादींच्या पायांच्या ठस्यावरून मादीने नक्की अंडी कोठे घातली आहेत हे जाणून ती अंडी एका सुरक्षित ठिकाणी जमा करतात। तर सुरक्षित ठिकाणी अंडी जमा करायचं कारण असं की कधी कधी ही अंडी समुद्राच्या पाण्यात वाहून जाण्याचा धोका असतो, तर कधी आजूबाजूचे पशुपक्षी ती अंडी खातात, म्हणून एक अशा प्रकारची जाळी बांधून ती अंडी येथे जमा केली जातात। साधारण नंतर 1-2 महिन्यांच्या कालावधीनंतर अंड्यांमधून पिल्ले बाहेर येतात। त्यानंतर आपल्या कासव मित्रांकडून या पिल्लांना समुद्रात सोडलं जातं। तर आज साधारण 50 पिल्ले अंड्यातून बाहेर आली आहेत। चला तर आता आपण त्यांना समुद्रात सोडूया।